हॅलो, गुड मॉर्निंग. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामध्ये प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन याचा आपण अभ्यास करतोय. या प्रकरणातील सर्वात शेवटचा भाग तो संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A यामधील काही उदाहरणं आज आपण इथे अभ्यासणार आहोत. यामध्ये महत्त्वाची बाब लक्षात घ्या, संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B 111 पानावर आहे, तो पूर्ण रद्द आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B पान क्रमांक 111 वर आहे, 11 आणि 12, तो पूर्ण रद्द आहे. फक्त संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A 109 110 पानावरील अभ्यासायचा आहे. शिवाय यातील बराचसा घटक रद्द झालेले आहेत. फक्त यामध्ये सुरुवातीला GST म्हणजे सराव संच 4.2 पर्यंतचाच भाग अभ्यासात आहे. त्या पुढचा भाग जवळपास 108 पान क्रमांकापर्यंत अभ्यासातून रद्द झालेला आहे, हे लक्षात घ्या. तर आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A यामधील काही भाग आज अभ्यासतोय. यामध्ये पहिलाच प्रश्न अचूक पर्याय निवडा असा आहे. बघा, जीवनावश्यक वस्तूवरील, तुम्ही सर्वांनी पुस्तकात पाहायला हरकत नाही, मी लिहित नाही आहे, केवळ पुस्तकात पहा आणि उत्तरं खात्री करा. जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर टिंबटिंब आहे. असे एकूण 4 पर्याय आहेत: 5%, 12%, 0%, 18%. मग परवाच्या आपल्या चर्चेमध्येच हा भाग सांगितला आहे. जीवनावश्यक वस्तूवर शासन कधीही कर लावत नाही. उदाहरणार्थ शेतीविषयक सर्व बाबी, शेतीतून मिळणारं सर्व प्रकारचं उत्पन्न, खाद्यपदार्थ, याच्यावर सर्व प्रकारची पिकं, भाजीपाला, या सर्व जीवनावश्यक बाबी आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर कराचा दर 0% असतो आणि म्हणून C हा यातला योग्य पर्याय आहे. त्यानंतर बघा, मी जे लिहितोय 1 साठी C म्हणजे उत्तर आहे 0%. दुसरा, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. आता केंद्र शासन जो टॅक्स आकारतं त्याला CGST असं म्हणतात आणि म्हणून B हा पर्याय आहे आणि उत्तर आहे CGST. परीक्षेमध्ये तुम्ही असं संपूर्ण लिहायचं असतं, पर्याय क्रमांक आणि उत्तर असं दोन्हीही तुम्ही परीक्षेत लिहायचं आहे, लक्षात घ्या. तिसरा, आपल्या देशात टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही प्रणाली अंमलात आली. तर त्याचं उत्तर आहे 1 जुलै 2017 म्हणजे उत्तर आहे D. पुढे चौथा, स्टीलच्या भांड्यावरील वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे, तर त्यावर राज्य वस्तू सेवा कराचा दर टिंबटिंब आकारण्यात येतो. सांगितली माहिती अगोदर. एकूण जो GST असतो त्या GSTचे 2 समान भाग होतात आणि त्याच्या निम्मा, GSTच्या निम्मा CGST असतो आणि शिवाय SGST असतो. जो काही केंद्राला एकूण टॅक्स त्या प्रक्रियेत बसेल त्याचे 2 समान भाग होतात, 50% राज्याला आणि 50% केंद्राला. आणि म्हणून 18% जर असेल कर तर 9% राज्याला जाईल आणि 9% केंद्राला जाईल. म्हणजे या दोन्हीलाही 9% असेल आणि म्हणून इथलं उत्तर येईल B आणि पुढे पर्याय 9% या पद्धतीने. पुढे 5वा आहे GSTIN मध्ये एकूण टिंब अंकाक्षरे असतात. पर्याय आहे 15, 10, 16, 9. आपण याचा अभ्यास सुरुवातीला केलाय, तर यातलं उत्तर आहे A 15. त्यामध्ये काय काय माहिती असते
राज्य क्रमांकापासून सुरुवात होते याविषयी सर्व भाग आपण या अगोदर अभ्यासलेला आहे. आणि यातला 6वा पर्याय आहे, जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो तेव्हा त्याला GST अंतर्गत टिंबटिंब व्यवहार असं म्हणतात. व्यवहारात प्रकार काय आहेत? बिझनेसमॅन साठी बी हे अक्षर आहे आणि दुसरा सुद्धा बिझनेसमॅन म्हणजे व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याला विकला गेलेला माल असेल तर त्याला B2B असा शब्द वापरला जातो. आणि कस्टमर हा शब्द गिरायकासाठी म्हणजे ग्राहक प्रत्यक्ष ग्राहकाच्या हातात असेल म्हणजे व्यापाऱ्याकडून डायरेक्ट ग्राहकाच्या हातात वस्तू असेल तर त्याला आपण B2C असं म्हणणार आहोत. आणि व्यापाऱ्याकडून पुन्हा व्यापाऱ्यालाच म्हणजे होलसेल व्यापारी रिटेलरला देतात, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला देतात, अशा प्रकारचा संबंध येतो तो B2B. आणि म्हणून त्याचं उत्तर येईल बी. आणि B2B बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्यालाच दिलेला हा भाग. तर अशा रीतीने हे सगळे पर्याय आहेत. बोर्ड परीक्षेत पर्याय लिखाण करताना लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक त्यातला उपप्रश्न त्यातला हा आला पर्याय आणि पर्यायाच्या पुढे उत्तर अशा सर्व बाबी पाहिजेत. यातली एखादी बाब जरी नसेल तरी तो मार्क कट केला जातो. हल्लीच्या या 2-3 वर्षातील हे नियम आहेत. पर्याय डायरेक्ट लिहून चालत नाही, त्याचा उपप्रश्न म्हणजे तो जो काय पर्यायाचा क्रमांक दिला आहे ABCD हा तिथे असायलाच पाहिजे. तर अशा रीतीने हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला. बघा, वस्तूची किंमत आहे 25,000 रुपये. वस्तूची किंमत 25,000 रुपये आहे. त्याच्यावर 10% सूट दिली. 10% सूट दिली आणि मग 10% सूट देऊन उरलेली जी रक्कम आहे त्या उरलेल्या रकमेवर उरलेली रक्कम त्याच्यावर 28% GST बसवलाय. 28% GST. तर एकूण बिल किती रुपयांचं असेल, त्यात CGST SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी असा प्रश्न. बघा, वस्तूची किंमत आहे 25,000. 25,000 रुपये आहे. याच्यावर 10% सूट. 10% सूट कशी काढता येईल? 25,000 चे 10% म्हणजेच 10/100. 10% म्हणजे 10/100. आणि मग याला सोपं रूप दिलं तर येथे 2500 रुपये ही सूट दिली. म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती झाली, म्हणून वस्तूची रक्कम किंमत म्हणण्यापेक्षा 25,000 या किमतीतून 2500 रुपये वजा केले तर आपल्याला मिळतील 2,000. बघा, 22,500. थोडक्यात या 5,000 मधून 2,500 गेले, 2,500 राहिले, हे 2,000. ही रक्कम राहिली वस्तूची रक्कम. सूट देऊन उरलेली रक्कम आहे. आणि आता या सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आणि म्हणून GST 28% या रकमेवर काढला तर 22,500 वर 28% GST म्हणजेच 22,500 वर 28/100. आणि म्हणून हे जर गेले
तर या दोघांचा गुणाकार 225 गुणिले 28 हा जो काही गुणाकार येईल तो गुणाकार म्हणजे द्यावा लागणारा GST असेल. तर साधारणपणे तो गुणाकार येतोय 6,300 रुपये GST बसेल, द्यावा लागणारा GST. पुढे काय म्हणलं बघा, एकूण बिल किती रुपयांचं असेल. आता मग एकूण बिल, वस्तूची किंमत आहे एवढी बघा, 25,000तून 10% सूट दिली म्हणजेच वस्तूची किंमत झाली एवढी 22,500 आणि त्याच्यावर GST एवढा 6,300 आणि म्हणून त्या दोघांची बेरीज करून वस्तूची किंमत म्हणून वस्तूचे बिल किंवा बिलातील किंमत रक्कम म्हणून बिलातील रक्कम बरोबर ही रक्कम 22,500 आणि अधिक GST 6,300 GST आणि ही किंमत आणि म्हणून हे झालं बघा 500 3 800 आणि हे 6 2 8 GST होईल म्हणजे ज्याच्यावर GST आकारलेल्या आहेत अशा किमतीसहित एकूण बिल पावती थोडक्यात त्या व्यक्तीला 28,800 रुपयांची मिळेल. मग हे पहिलं उत्तर झालं. परत काय सांगितलंय, CGST आणि SGST. CGST कसा असेल, GSTच्या निम्मा. GST बसतोय 6,300 आणि त्याच्या निम्मा म्हणजेच 2 त्रिक 6 1 आणि 5 3,150 हा काय असेल CGST आणि SGST हा CGST एवढाच असेल 150 रुपये. या पद्धतीने म्हणजे आपल्याला या 3 किमती पाहिजे उत्तरामध्ये. बघा, प्रश्नाचा अर्थ लक्षात आला तर व्यवस्थित गणित सोडवू शकाल. वस्तूची किंमत 25,000 रुपये, त्याच्यावर 10% सूट आणि परत उरलेल्या रकमेवर 28% GST द्यायचा आहे. ही सर्व गणितात दिलेली माहिती आहे. नेहमी गणित सोडवताना सुरुवातीला हे लिहिलं पाहिजे आणि मग आपण त्या क्रमाने लिहिलं. वस्तूची किंमत, त्याच्यावर 10% सूट काढली, किमतीला 10%ने गुणलं, सोपं रूप दिलं तर 2,500 रुपये सूट त्या व्यक्तीला मिळते. मग ती रक्कम या 25,000 मधून वजा केली तर वस्तूची किंमत मिळाली 22,500 रुपये आणि याच्यावर GST 28% आणि 28% GST तो येतो 6,300 रुपये. आणि मग हा GST आणि त्या वस्तूची किंमत असं मिळून ती पावती तयार होईल. त्या बिलातील एकूण रक्कम म्हणजे त्या दोघांची बेरीज असेल आणि मग परत CGST आणि SGST जो GST बसतोय, जो कर बसतोय त्याचे 2 समान भाग, हा भाग 2 ने भागल्यावर येतो हा जातो केंद्राला, हा जातो राज्याला. तर अशा प्रकारे हे उदाहरण क्रमांक 2 त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 एका तयार कपड्यांच्या दुकानात 1,000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल. काय म्हणले, कपड्याच्या दुकानात 1,000 रुपये किमतीचा ड्रेस आहे. 1,000 रुपये
ड्रेसची किंमत आहे 5% सूट आहे, 5% सूट दिलेली आहे आणि उरलेल्या रकमेवर 5% जीएसटी. उरलेली रक्कम जी आहे त्याच्यावर 5% रकमेवर 5% जीएसटी आकारायचा आहे आणि मग तो ग्राहकाला किती रुपयाला मिळेल, ग्राहकाला किती रुपयाला मिळेल. अशा प्रकारचा हा प्रश्न. मग या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे 1000 रुपये ड्रेसची किंमत, ड्रेसची किंमत 1000 रुपये, सूट 5% 5% म्हणजे 1000 चे 5%, 5 भागिले 100 म्हणजे 5%. याला जर आपण सोपं रूप दिलं तर हे येईल 50 रुपये. म्हणजे दुकानदार त्या वस्तूवर 5% सूट देतो आणि म्हणून ड्रेसची किंमत झाली, ड्रेसची नवीन किंमत म्हणा किंवा सूट देऊन किंमत, ड्रेसची सूट देऊन किंमत 1000 वजा 50 ही सूट दिली तर 950 रुपये किंमत त्या ड्रेसची आहे. सूट दिली म्हणजे किंमत सूट दिली. उरलेल्या रकमेवर 5% जीएसटी आणि म्हणून या वस्तूवर जीएसटी 5% काढूया. तर 950 चे 5% म्हणल्यानंतर आपण या पद्धतीने याला सोपं रूप दिलं. 5 5 25 2 5 9 45 आणि 2 47 आणि भागिले 10 म्हणजे झाले 47.50 रुपये. हा काय आहे, जीएसटी. 5% जीएसटी त्यावर वस्तूवर बसवला तर ती रक्कम मिळाली. प्रश्नात विचारले काय, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल असं म्हटलंय. मग ग्राहकाला जे बिल तयार होईल, ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर काय असेल, तर ड्रेसची ही किंमत 950 रुपये आणि त्याच्यावर द्यावा लागलेला टॅक्स. ड्रेसची किंमत सूट देऊन किंमत आणि अधिक जीएसटी आणि म्हणून सूट देऊन किंमत आहे 950 आणि अधिक 47.50 म्हणजेच याची बेरीज केली तर 50 7 4 5 9 997 रुपये 50 पैशाला ग्राहकाला द्यावी लागणारी ही किंमत असेल किंवा ग्राहकाला ती वस्तू मिळेल, तो ड्रेस मिळेल. तर अशा प्रकारे ही उदाहरणं आहेत. यातल्या उदाहरणांचा आपल्याला सराव करावा लागेल. हे उदाहरण म्हणण्यापेक्षा हे अतिशय मोठं प्रकरण होतं, ते यावर्षीच्या तुम्हाला सर्वांसाठी कमी करण्यात आलं आहे अभ्यासातून आणि अतिशय सोपा भाग तेवढा शिल्लक राहिला आहे. यातली काही उदाहरणं अजून जी राहिली ती उद्याच्या तासाला अभ्यासूया. धन्यवाद. थांबूया तिथे.